विद्यार्थी मित्रांनो, मागील भागांमध्ये आपण सभांचे प्रकार बघितले. त्याच्यामध्ये सभांचे प्रकार आणि व्यवस्थापन समितीच्या सभांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. आणि आत्ताच्या भागामध्ये आपण सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी बघणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सहकारी संस्थेची सभा घ्यायची असेल त्यावेळेस संस्थेला कोणकोणत्या कायदेशीर तरतुदी अवलंबाव्या लागतात ते आपण डिस्कस करणार आहोत. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 मध्ये आपल्याला ज्यावेळेस सहकारी संस्थेची सभा घ्यायच्यात तर कोणत्या कोणत्या तरतुदी आपल्याला कराव्या लागणार आहेत त्याचा आता आपण एक एक पॉईंट आपण त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो आहे सभेची सूचना. तर ज्यावेळेस सहकारी संस्थेला आपली विविध प्रकारची कामं करायची आहेत त्यावेळेस त्यांना सभा बोलवावी लागते आणि त्या सभेची सूचना संबंधित सभासदाला, अधिकाऱ्याला, व्यवस्थापकाला गेली पाहिजे. ही जबाबदारी सचिवाची असते. आता सचिव म्हणजे कोण? तर आपण सहकारी संस्थेचे वेगवेगळे पदाधिकारी या भागामध्ये सचिवाचा आपण चर्चा केलेली होती. सचिव म्हणजे सेक्रेटरी, चिटणीस, जो सहकारी संस्थेचं काम व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली करत असतो सचिव. तर हे जे सचिव आहेत त्यांना संबंधित अधिकाऱ्याला, सभासदाला किंवा व्यवस्थापकांना सभेची सूचना ही सभेच्या पूर्वी दिली पाहिजे. तरच त्याचा सर्व व्यवस्थापक, सभासद यांना वेळेवर सभेला हजर राहता येईल. ही त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तर ज्यावेळेस आपण सभेची सूचनेचा विचार करतो त्यावेळेस सभा बोलविण्याचा अधिकार सभासद किंवा निबंधक यांना असतो किंवा व्यवस्थापन समितीचे जे सभासद आहेत त्यांनासुद्धा सभा बोलविण्याचा अधिकार असतो. आणि अध्यक्षांच्या वतीने सचिव सभेची सूचना काढतो. सचिवाला ज्यावेळेस सभा घ्यायची असेल त्यावेळेस त्यांना अध्यक्षांची परवानगी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अध्यक्षांची परवानगी ज्यावेळेस सचिव घेतो त्याच्यानंतर मग ते सूचना तयार करायच्या मागे लागतात. मग सूचना म्हणजे काय? तर संबंधित सभासदाला किंवा व्यवस्थापकाला संस्थेमध्ये सभा कधी आहे, सभेचा वार कोणता, दिनांक कोणता, वेळ कोणती, त्याच्यानंतर कुठे आहे सभा, तो पत्ता, हे सगळं त्याला सभेच्या सूचनेमध्ये नमूद करावे लागतं. आपलं जे तिसरं प्रकरण होतं त्याच्यामध्ये आपण सहकारी संस्थेच्या ह्याचं पत्रव्यवहाराचं तो आपला प्रकरण आहे तिसरं. आणि ते तुम्हाला दुसरं प्रकरण ते मी तुम्हाला सांगितलेलं की ज्यावेळेस समजा आपलं कॉलेज सुरू होईल तर आपण ते प्रकरण घेऊया पत्रांचं. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व सभेंची सूचना व कार्यक्रम पत्रिका ह्या तयार कराव्या लागतात पत्रांमध्ये. ज्यावेळेस आपण शिकणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला ते शिकवणार आहे, सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका तयार करणे. त्याच्यामध्ये मग सूचना ज्यावेळेस तुम्ही सहकारी संस्थेची सभेची सूचना ज्यावेळेस तुम्ही तयार करता त्यावेळेस तुम्हाला तुमची संस्थेचं कधी तुम्हाला सभा घ्यायची आहे, तो वार, दिनांक, त्या कुठे घेणार आहात सभा, तो पत्ता, त्याच्यानंतर सभेचा तुमचा विषय काय आहे तो, हे सगळं त्याच्यामध्ये नमूद करावं लागतं. म्हणजे सभेची सूचना हे सहकारी संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे, कायदेशीर तरतुदी आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सभा घ्यायची आहे त्यावेळेस तुम्हाला सभासदांना आधी सूचना द्यावीच लागेल. आणि या सभेच्या सूचनेमध्ये ते नाव, गाव, पत्ता, त्याच्यानंतर तुमचं सभेचा दिनांक, वार, वेळ, स्थळ दिल्यानंतर बघा, जर तुमची सभासदांची सभा असेल तर प्रत्येक सभासदाला 14 दिवसापूर्वी सहकारी संस्थेची सभा घ्यायच्या 14 दिवस पूर्वी तुम्हाला सूचना द्यायची आहे. कोणाला? सभासदांना. आणि समजा तुमची सभा ही व्यवस्थापन समितीची सभा असेल तर 7 दिवस अगोदर तुम्हाला सभेची सूचना द्यावी लागेल. बघा, याच्यामध्ये फरक आहे. जर सभासदांची सभा असेल तर तुम्ही 14 दिवस पूर्वी त्यांना सूचना द्या सभेची की 14 दिवसानंतर आपली सहकारी संस्थेची सभा आहे आणि त्या सभेत तुमचं सगळं तुम्ही नमूद केलेलंच असणार, दिनांक, वार, वेळ, स्थळ इत्यादी. तर मग ती सभासदांची असेल तर 14 दिवस पूर्वी, आणि जर ती सभा व्यवस्थापन समितीची असेल तर तुम्हाला 7 दिवसापूर्वी
तुम्हाला ह्याची सूचना द्यावी लागेल तुमच्या व्यवस्थापन समितीला. हा फरक आहे. सभासदांसाठी 14 दिवस अगोदर तुम्हाला सूचना द्यायची आहे आणि व्यवस्थापन समितीची असेल तर तुम्हाला 7 दिवस अगोदर सूचना द्यायची आहे. कारण सभासद हे तुमचे असंख्य असतील, 1000 असतील, 1,00,000 असतील, 10,00,000 असतील, पण व्यवस्थापन समितीचं तसं नाही आहे. व्यवस्थापन समितीमध्ये तुमची व्यवस्थापन समितीची जी लोकं आहेत, जे प्रतिनिधी आहेत, ते 21 पेक्षा जास्त नसणार आहेत. म्हणून त्यांना 7 दिवसापूर्वी दिली तरी चालते. 7 दिवसात ते 8-10 जणांना सूचना पाठवणं आपल्याला सोपं जातं. पण जर तुमची सभासदांची सभा असेल, तर सगळ्यांना पाठवायला तुम्हाला वेळ लागेल. म्हणून 14 दिवस अगोदर तुमची सभेची सूचना गेली पाहिजे. म्हणजे सभासदांची जी काही कामं असतील, त्यांना 14 दिवस पूर्वी जर कळलं, तर ते आपली सगळी कामं ॲडजस्ट करून संस्थेच्या सभेला हजर राहू शकतात. आणि व्यवस्थापन समितीची 7 दिवसापूर्वी तुम्हाला सभेची सूचना द्यावी लागेल. म्हणजे व्यवस्थापन समितीची लोकं 7 दिवसापूर्वीच आपल्याला त्या दिवशी कुठलं काम नको आहे किंवा तो वेळ मीटिंगसाठी ते बाजूला काढून मीटिंगला हजर राहू शकतात. म्हणजे ही सुद्धा एक कायदेशीर तरतूद आहे सभेची सूचना. त्याच्यानंतर आपला पुढचा जो पॉईंट आहे तो आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. अत्यंत महत्त्वाची आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये पार पाडावयाच्या विषयांची क्रमवार यादी होय. आता आपल्याकडे ज्यावेळेस आपण सहकारी संस्थेची सभा घेणार आहोत, त्यावेळेस आपल्याला कार्यक्रम पत्रिका तयार करावी लागणार आहे. मग ती कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय? तर जे आपण विषय घेणार आहोत त्या विषयांची क्रमवार यादी. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. आपल्या कॉलेजचं वार्षिक स्नेहसंमेलन ज्यावेळेस असतं, त्यावेळेस त्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आपल्याला जे प्रमुख पाहुणे येतात आणि आपल्याला कोणते कोणते कार्यक्रम आहेत, तुम्हाला पण आम्ही कार्यक्रम पत्रिका देतो विद्यार्थ्यांना घरी. मग त्याच्यामध्ये आपल्याला तुमचा कार्यक्रम किती वाजता आहे, तारीख कोणती आहे, वार कोणता आहे, वेळ कोणती आहे, हे सगळं त्यात दिलेलं असतं. आणि त्याच्यामध्येच त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपण आपल्या कार्यक्रमाचा सिक्वेन्स लिहितो, कार्यक्रमाची यादी. ज्यावेळेस प्रमुख पाहुणे येतात आपल्या कार्यक्रमाला, त्यांच्या टेबलावर आपण कार्यक्रमाचा सिक्वेन्स ठेवतो, क्रमवार यादी. पहिलं काय असणार आहे, तर पाहुण्यांचं स्वागत असणार आहे, मग स्वागत गीत असणार आहे. त्याच्यानंतर आपल्या संस्थेचे जे हे आहेत मुख्याध्यापक आहेत, ते आपलं हे वाचतील, आपल्या कॉलेजचा सगळा परिचय देतील. त्याच्यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख होईल, मग तुमचं दीपप्रज्वलन होईल, नंतर तुमचं असे कार्यक्रम आपले सगळे सुरू होणार आहेत. म्हणजे हे कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपण सगळं स्टेप बाय स्टेप मांडलेले आहे की पहिला कार्यक्रम कुठला आहे, दुसरा कुठला आहे, तिसरा कुठला आहे. मग त्याच्यानंतर तुमच्या कार्यक्रमांची यादी, पहिला कार्यक्रम कुठला आहे, दुसरा कोणता आहे, तिसरा कोणता आहे, चौथा कोणता आहे. मग याला म्हणतात सभेची कार्यक्रम पत्रिका. तर मग ही कार्यक्रम पत्रिका सूचनाबरोबरच आपल्याला कार्यक्रम पत्रिका द्यायची आहे. तुम्ही ज्यावेळेस 14 दिवसापूर्वी किंवा 7 दिवसापूर्वी सभासदांना किंवा व्यवस्थापन समितीला सूचना देणार आहेत, त्याच्याबरोबरच तुम्ही कार्यक्रम पत्रिका द्या. आणि त्याच्यामध्ये संस्थेच्या अध्यक्षांशी चर्चा करून सचिव कार्यक्रम पत्रिका तयार करतो. कार्यक्रम पत्रिकेवरून सभेत कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार आहे याची सभासद व संचालकांना कल्पना येते. अध्यक्षांच्या पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रम पत्रिकेत बदल करता येत नाहीत. तुम्हाला जर कार्यक्रमामध्ये काही बदल करायचे असतील तर पहिलं तुम्ही जेव्हा कार्यक्रम तयार करता त्यावेळेस तुम्ही अध्यक्षांच्या परवानगीनेच कार्यक्रम तयार करता. आणि जर तुम्हाला ऐन वेळेला काही बदल करायचा असेल तर तुम्हाला तो अध्यक्षांच्या कानावर घालावा लागेल की आपण असा असा बदल करू का सर, आपण करूया का सर. आणि जर ते तयार असतील तर आपण तसा बदल करू शकतो. म्हणजे हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे की अध्यक्षांच्या पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रम पत्रिकेत बदल करता येत नाहीत. सभासद व संचालक मंडळाच्या सभेचे कामकाज योग्य प्रकारे पार पाडण्यास कार्यक्रम पत्रिका उपयुक्त ठरते. हे झालं आपलं कायदेशीर तरतुदीमधला दुसरा पॉईंट, तो आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. आता तिसरा जो पॉईंट आहे आपला तो आहे सभेची गणसंख्या. बघा, आपण बघतोय सभा घेताना आपल्याला कोणत्या कोणत्या कायदेशीर तरतुदी आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघितलं सूचना काढणे, नंतर कार्यक्रम पत्रिका देणे. आता त्याच्यानंतर सभेची गणसंख्या. आता गणसंख्या म्हणजे काय, तर सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी व सभा कायदेशीर ठरवण्यासाठी सभेला आवश्यक असणारी सभासदांची किमान उपस्थिती म्हणजे गणसंख्या किंवा गणपूर्ती होय. इंग्लिशमधून त्याला कोरम म्हणतात. आता म्हणजे आपण ज्यावेळेस सभा घेणार आहोत
तर सभेमध्ये आपल्याला किती सभासद उपस्थित पाहिजेत, किती सभासदांची किमान उपस्थिती गरजेची आहे, ती गणसंख्या किंवा गणपूर्ती म्हणजे सभेची गणसंख्या. समजा आता एक साधा एक्झाम्पल घ्या, तुमची सुद्धा आम्ही पालक सभा ठेवतो. तर त्या पालक सभेला समजा एका वर्गामध्ये 80 विद्यार्थी आहेत, तर त्या आपण ज्यावेळेस प्रमाण ठरवूया कोरम म्हणजे गणसंख्या, की 80 विद्यार्थ्यांच्या पालकांमधून किती पालक आले पाहिजेत? तर मग त्या 80 विद्यार्थ्यांच्यामध्ये 1/5 आता 80च्या 1/5 किती येणार? समजा आता 80च्या 1/5 जर आपण काढले तर 16 पालक येतील आपले 1/5 80च्या. मग कमीत कमी 16 पालक तरी आपले मीटिंगला पाहिजेत, तरच आपण ती पालक सभा घेऊ शकू. समजा 80 विद्यार्थी आहेत आणि 8 किंवा 10 पालक आले तर आपण सभा घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काही मर्यादा दिलेली आहे. म्हणजे गणसंख्या इतकी महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपण सहकारी संस्थेची सभा घेतो त्यावेळेस गणसंख्या अत्यंत महत्त्वाची आहे. तर किमान गणसंख्येचा उल्लेख उपविधीमध्ये केलेला असतो. गणपूर्ती अभावी सभा भरवल्यास त्या सभेमध्ये घेतलेले निर्णय संस्थेवर व सभासदांवर बंधनकारक राहत नाहीत. समजा तुमची सभासद संख्या कमी आहे आणि तुम्ही मीटिंग घेतली आणि काही निर्णय घेतले, तर ते निर्णय तुमच्या संस्थेवरती आणि सभासदांवरती बंधनकारक राहत नाहीत, कारण तुम्ही ही कायदेशीर तरतुदी अवलंबलेली नाही. या कायदेशीर तरतुदीचा तुम्ही वापर केला नाही, तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही, म्हणून तो निर्णय संस्थेवर किंवा सभासदांवर बंधनकारक नाही. मग अशी मीटिंग आपण घ्यावीच का? नाही, अशी मीटिंग आपण घ्यायची नाही. त्यावेळेस आपण काय करायचं, की सभासदांच्या सर्वसाधारण सभांसाठी एकूण सभासदांच्या 1/5 किंवा 25 यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या घ्यायची. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं, आपल्याकडे जर 80 पालक आहेत तर 80च्या 1/5 म्हणजे 16 पालक तरी आपल्या मीटिंगला आले पाहिजेत, किंवा 1/5 किंवा 25. मग समजा आता आपल्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहेत, टेक्निकलच्या आपल्या क्लासमध्ये 20 ते 25 विद्यार्थी असतात समजा, तर त्यांची जर सभा घ्यायची ठरवली तर मग त्यांना काय प्रमाण आहे? जर विद्यार्थी 30 असतील तुमचे आणि जर तुम्हाला 1/5 किंवा 25 सांगितलेत, तर मग तुम्ही 30च्या 1/5 किती होतात? 6 पालक पाहिजेत, किंवा जे जास्त आहेत ते किंवा 25, त्यातलं जे कमी असेल तेवढी तुमची गणसंख्या पाहिजे. तर 80 विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये कसं होणार आहे आपलं? 1/5च्या 16 पाहिजेत. जर 30च विद्यार्थी असतील तर 6 पालक पाहिजेत, किंवा तुमच्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहेत, ते 20 मधले 1/5 किती झाले? 5 5 25 झाले, मग 5 पालक पाहिजेत, किंवा जे कमी असतील ते 25 किंवा 5 1/5 म्हणजे 1/5 ही तुमची गणसंख्या असली पाहिजे. कधी? सभेसाठी. अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ती गणसंख्या असेल, हे कोणासाठी? सभासदांसाठी. जर सभासदांची सभा असेल ते 1/5 किंवा 25 यापैकी जी कमी असेल तितके सभासद पाहिजेत, किंवा व्यवस्थापन समितीची जर असेल तर एकूण सदस्य संख्येच्या 1/3 किंवा 5 यांपैकी कमी जी संख्या असेल ती गणसंख्या पाहिजे. आता व्यवस्थापन समितीमध्ये समजा आपल्या 10 लोक आहेत, तर त्यांच्या 1/3 म्हणजे 3 तुमचे व्यवस्थापन समितीचे सभासद, व्यवस्थापन समितीची लोकं असली पाहिजेत, किंवा 5 जी कमी असेल तितकी गणसंख्या कोणासाठी आहे? व्यवस्थापन समितीसाठी. तुम्हाला गाळलेल्या जागामध्ये हा प्रश्न नक्की विचारतात. 1/3 किंवा 5 गणसंख्या ही व्यवस्थापन समितीची सभा असेल तर लागतात, आणि जर सभासदांची सभा असेल तर 1/5 किंवा 25 जी कमी असेल ती गणसंख्या तुम्हाला असावी लागते. हे कोणासाठी आहे? हे सभासदांसाठी. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, सभासदांसाठी गणसंख्या किती? 1/5 किंवा 25. व्यवस्थापन समितीसाठी किती? 1/3 किंवा 5 यापैकी जी कमी असेल ती एवढी गणसंख्या तुम्हाला लागेल. सभेचे कामकाज सुरू करण्यापूर्वी अध्यक्षाने पुरेशी गणसंख्या आहे की नाही हे पाहणे आवश्यक असते. अध्यक्षांनी हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे की गणसंख्या व्यवस्थित आहे की नाही. सभेसाठी पुरेशी गणसंख्या नसल्यास सभा तहकूब केली जाते आणि 30 मिनिटं अगोदर 30 मिनिटे किंवा पोटनिमित्त दर्शवलेल्या वेळेपर्यंत त्यांची वाट पाहण्यात येते. समजा आपण सकाळी 8:30ला मीटिंग ठेवलेली आहे, तर आपण त्यांची गणसंख्या प्रॉपर होण्यासाठी आपण वाट बघायची आहे सभासदांची. अर्धा तास अजून वाट बघा. जर 8:30ची मीटिंग आहे तुमची, तर तुम्ही काय करा, तुम्ही सभा तहकूब करा 8:30ची, आणि अर्धा तास तुम्ही पुन्हा वाट बघा. आणि अर्धा तासानंतर सुद्धा जर तुमची गणसंख्या व्यवस्थित नसेल
तर तुम्हाला मीटिंग तहकूब करावी लागेल. आणि तहकूब झालेली सभा केव्हा घ्यावी याबाबत संस्थेच्या पोटनियमात तरतूद असते. तुमची सभा परत कधी घ्यायची ते तुमच्या पोटनियमांमध्ये तुम्ही ठरवायचे, की समजा आपली गणसंख्या प्रॉपर नसेल एखाद्या दिवशी, तर आपल्याला दुसरा वेळेस ठेवायची असेल तर आपण कशी घेणार आहोत सभा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे आहे गणसंख्येच्या बाबतीत. त्याच्यानंतर आपला चौथा पॉईंट आहे सभेचा अध्यक्ष. बघा, सभेचा अध्यक्ष हा सहकारी संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे आणि त्यांची जबाबदारी पण तेवढीच आहे. सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या होणाऱ्या प्रत्येक सभेला सभापती किंवा अध्यक्ष असावा लागतो. सभेचा अध्यक्ष म्हणजे सभेचे नियम व नियंत्रण करण्यासाठी निवडलेली व्यक्ती होय. संस्थेचे नियम व्यवस्थित आपण पाळतो की नाही, संस्थेवर नियंत्रण आहे की नाही, यासाठी ही व्यक्ती होय. सहकार कायद्यानुसार पात्र व्यक्ती सभेचा अध्यक्ष निवडला जातो. सहकारी संस्थेचे अध्यक्ष हे सर्वसाधारण सभेचे व व्यवस्थापन समितीचे सभेचे सुद्धा अध्यक्ष असतात. आणि अध्यक्षांच्या अनुपस्थित सहकारी संस्थेचं कामकाज उपाध्यक्ष बघतो आणि उपाध्यक्ष हा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस त्याला आपण नेमणूक करतो आणि ती सभा घेतली जाते. हे आहे अध्यक्ष. आणि दोघेही जर अनुपस्थित असतील तर उपस्थित संचालक मंडळीतील ज्येष्ठ व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. समजा अध्यक्ष पण नाही आहे मीटिंगला, त्याच्या जागी आपण उपाध्यक्ष ठेवतो त्या दिवशी अध्यक्ष म्हणून. उपाध्यक्ष पण जर नसेल तर तुमच्या सहकारी संस्थेमध्ये या दोघांनंतर जे कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल तिची तुम्ही त्या मीटिंगपुरते अध्यक्ष म्हणून निवड करू शकता. मी काय म्हटलंय, फक्त त्या सभेपुरतं तुम्ही ज्येष्ठ व्यक्तीला निवड करा आणि त्यांना अध्यक्ष करा. त्यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज चालते. सभा रीतसर चालवण्याचे सर्व नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी सभाध्यक्षांवर असते. सभेचा अध्यक्ष हा विनयशील, नम्र, कायद्याचे ज्ञान, सुस्वभावी व समतोल वृत्ती इत्यादी गुणसंपन्न असणारी व्यक्ती असावी. अध्यक्ष कसा पाहिजे बघा, तो विनयशील पाहिजे, नम्र पाहिजे, त्याला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे, सुस्वभावी असलं पाहिजे आणि त्यांची समतोल वृत्ती असली पाहिजे. पटकन चिडणं, पटकन रागवणं असं नाही. सगळ्यांशी व्यवस्थित राहणं, समजूतदारपणाने राहणं, विनयशील असणं, कायद्याचं ज्ञान पण पाहिजे त्याला. या सगळ्या गोष्टी त्या अध्यक्षाकडे पाहिजेत. हे झालं सभेचे अध्यक्ष. त्याच्यानंतर आपला कायदेशीर तरतुदीमधला आपला 5वा पॉईंट आहे मतदानाच्या पद्धती. बघा, सहकारी संस्थेमध्ये सभासदांच्या सभांमध्ये कार्यक्रम पत्रिकेवरील विषयांवर उपस्थित सदस्यांचे मतदान घेऊन निर्णय घेतले जातात. आता म्हणजे कार्यक्रम पत्रिकेवर जे विषय असतात ना, समजा आता आपले बरेच विषय आहेत. आपली समजा आता पालक सभा आहे तर तुमची आपल्याला प्रोजेक्टबद्दल करायचं आहे, अटेंडन्सबद्दल बोलायचं आहे, तुम्ही जे बाईक वगैरे घेऊन येता त्याच्याबद्दल, अशा आपण सगळे कार्यक्रमाचा सिक्वेन्स लावलेला आहे. तर त्याच्यामध्ये संस्थेच्या सभासदांच्या सभांमध्ये कार्यक्रम पत्रिकेवरील विषयांवर उपस्थित सदस्यांचे काही वेळेस आपल्याला मतदान घ्यावं लागतं जर निर्णय होत नसतील तर मग ते मतदान घेऊन निर्णय घेतले जातात. तर सहकारी संस्थेच्या कायद्यातील कलम 27 उपकलम 1 नुसार सभासदांनी कितीही भागधारण केलेले असले तरीही त्याला एकापेक्षा जास्त मतांचा अधिकार नसतो. म्हणजे समजा आता मी एक शेअर आपला 10 रुपयाचा आहे, मी जर 10 रुपयाचे 500 शेअर्स खरेदी केलेत, म्हणजे मी 5,000 रुपयाचे शेअर खरेदी केलेत, तर मला इतकी मतं, आणि एखाद्याने 50,000ची शेअर खरेदी केलेत तर त्याला जास्त मत, असं नाही. मतदान तुम्ही किती भाग खरेदी केले त्याच्यावर नसून एक व्यक्ती एक मत, म्हणजे लोकशाही पद्धतीने मतदान तुम्हाला मतं देण्याचा अधिकार असतो. एकापेक्षा जास्त मतांचा अधिकार नसतो. सभेचा कल आजमावण्यासाठी प्रस्तावावर मतदान घेतले जाते. सहकारी संस्थांमध्ये प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी 3 मतदानाच्या पद्धतींपैकी एका पद्धतीचा अवलंब केला जातो. पहिली पद्धत आहे हात वर करून तुम्ही मतदान पद्धती स्वीकारली जाते सभासदांनी मागणी केल्यास, किंवा दुसरं आहे गुप्त मतदान पद्धतीचा वापर करता येतो. आणि या 2 पद्धतीशिवाय पोटनियमामध्ये तरतूद केल्यास आवाजी मतदान पद्धतीचा सुद्धा अवलंब केला जातो. आता मतदानामध्ये तुम्हाला पहिली पद्धती तुम्ही हात वर करा, तुमचे हँड्स काउंट करणार. दुसरी आहे गुप्त मतदान, आणि त्याच्यानंतर समजा गुप्त मतदानाच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला मतदान ठेवायचं असेल तर तुम्ही पोटनियमामध्ये आवाजी मतदान म्हणजे येस ऑर नो तुम्ही तुमच्या सभासदांना विचारणार, तुमचं काय मत आहे, हा निर्णय आपण अंमलात आणायचा का. हो जास्त आला तो आणणार, नाही जास्त आला तर नाही आणणार. म्हणजे या मतदानाच्या 3 पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत. कुठल्या? आवाजी मतदान, गुप्त मतदान
आणि हात वर करून मतदान पद्धती, या तीनपैकी तुम्ही एक मतदान पद्धती तुमची ज्यावेळेस सभा असेल तेव्हा तुम्ही अवलंबू शकता. तर हे आपले आज सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदीमधले 5 पॉईंट जे आहेत ते मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. आणि मागचा जो भागाचा आपलं होतं सभासदांचे प्रकार, ते तुम्ही तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये लिहिणार आहात. आणि आता हा जे भाग आहे कायदेशीर तरतुदी, हे तुम्ही क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहा. तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये तुम्ही ह्याच्या नोट्स लिहा असं मी सांगते, जे आज 5 पॉईंट मी तुम्हाला शिकवलेले आहेत. आणि आता आपण पुढचे जे आपले पॉईंट आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.